मित्रांनो, आधार कार्ड असल्याशिवाय शासकीय कामे असो या निमशासकीय कामे असो पूर्ण होणारच नाही आहे. आधार कार्डच्या अतिवापरामुळे अनेक व्यक्तीकडे आधार कार्ड खराब झालेले असते, कधी फोटो व्यवस्थित दिसत नाही आहे, काही अंक गेलेले असतात, नावं सुद्धा पुसले गेले असतात. मग अशा वेळी अनेक व्यक्तींना प्रश्न पडलेला असतो, माझ्याकडं तर आधार कार्ड आहे, परंतु या आधार कार्डवरती जेव्हा मी झेरॉक्स काढतो तेव्हा काही दिसत नाही आहे. मग मी काय केलं पाहिजे? मित्रांनो, अवघ्या एका क्लिकवर तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड डाउनलोड करता येतं. हा आधार कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचा या संदर्भातील पूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम माय आधार या नावाने गुगलमध्ये सर्च करा. सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल, त्या वेबसाईटला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आधार कार्डचा ऑफिशियल पोर्टल ओपन झालेला दिसेल. या पोर्टलच्या माध्यमातून डॉक्युमेंट अपडेट सुद्धा करता येणार आहे, डाउनलोड आधार सुद्धा करता येणार आहे. त्यानंतर व्हेरीफाय ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला याच पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे. मित्रांनो, आता आधार कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करण्यासाठी काय करायचं हे समजून घ्या. डाउनलोड आधार यावरती क्लिक केल्यानंतर आधार कार्ड डाउनलोड होणार नाही. सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आधार नंबर सर्वप्रथम टाकून द्यायचा आहे इंटर आधार या ठिकाणी. त्यानंतर खाली जो कॅप्चा आहे जशास तसे खाली टाकून सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता पूर्ण लाईव्ह प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे समजून घ्या. सर्वप्रथम आधार कार्ड नंबर टाकलेला आहे, त्यानंतर कॅप्चा जशास तसं खाली टाकलेलं आहे आणि सेंड OTP यावरती क्लिक करणार आहे. मित्रांनो, सेंड OTP वरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी OTP गेलेला आहे. तो OTP इंटर OTP या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. आता बघा, पूर्णपणे समजून घ्या. OTP टाकल्यानंतर लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करा. या ऑप्शन वरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर दुसरा पेज तुमच्या समोर ओपन झालेला दिसेल. पूर्ण लाईव्ह मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. काही भाग सिक्युरिटीसाठी ब्लर करण्यात आलेले आहे. मित्रांनो, आता प्रोफाईल सर्वप्रथम पाहून घ्या. हा आधार कार्ड तुमचाच आहे का? या ठिकाणी वरती एक फोटो दिसत आहे, त्याला जेव्हा तुम्ही क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर पूर्ण आधार कार्ड तुमचं दिसणार आहे. बघा समोरील भाग आणि त्यानंतर क्लिप आधार कार्ड यावरती क्लिक केल्यानंतर पाठीमागालचा आधार कार्ड तुम्हाला दिसणार आहे. बघा पूर्ण ॲड्रेस आहे. आता परत तुम्ही प्रोफाईलला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपडेट तुम्हाला इथून करता येणार आहे, डाउनलोड आधार करता येणार आहे आणि ऑर्डर आधार PVC कार्ड. अनेक लाभार्थ्यांना PVC कार्डची गरज आहे. PVC कार्ड जर करायचं असेल तर यासाठी 50 रुपयाचा चार्ज तुम्हाला लागतो. परंतु जो रेग्युलर आधार कार्ड आहे तो जर डाउनलोड करायचा असेल तर डाउनलोड आधार यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल. या पेजवरती आल्यानंतर समोर एक डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे, त्यावरती क्लिक करा. अवघ्या एका सेकंदाच्या आत तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड डाउनलोड झालेला दिसेल. या ठिकाणी खाली बघा डाउनलोडचं एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये परत एक PDFचं ऑप्शन दाखवला जाईल. आता बघा PDFचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे. आता यावरती क्लिक करा. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड तुमचा डाउनलोड झालेला आहे. आता आधार कार्ड ओपन करण्यासाठी काय करावं लागणार आहे हे समजून घ्या. आधार कार्ड डाउनलोड झालाय खरी गोष्ट आहे, परंतु यासाठी एक पासवर्ड लागतो. आता तो पासवर्ड कोणता टाकायचा हे प्रश्न अनेकदा अनेक व्यक्तींना नक्की पडलेला असेल किंवा येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा हा प्रश्न नक्की पडलेला असावा. मित्रांनो, पासवर्ड म्हणजे कोणता असतो? तुमच्या नावासमोरील 4 अक्षरे हे कॅपिटल टाकायचे, तुमच्या आडनावाचे नाही किंवा तुमच्या वडिलांचे नाही, हे समजून घ्या. त्यानंतर तुमचा जन्मवर्ष टाकायचंय, 1987, 2006 जे काही असेल तुम्हाला टाकायचं आहे. महिना वगैरे टाकायचं नाही. ओके यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड PDF स्वरूपामध्ये डाउनलोड झालेला दिसेल. या आधार कार्डचा तुम्ही झेरॉक्स काढू शकता किंवा प्रिंट सुद्धा काढून तुम्ही बिंदास वापरू शकता. सेम टू सेम आहे. फ्रीमध्ये आधार कार्ड काही सेकंदाच्या आत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून डाउनलोड करता येणार आहे. भारत सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवरती काही अपडेट देण्यात आलेले आहेत, चेंज करण्यात आलेले आहेत. हे समजून घ्या. आधार पहचान का प्रमाण है, नागरिकता या जन्मतिथी का नहीं है. ध्यानात ठेवा, या आधार कार्डमुळे अनेक व्यक्ती गैरव्यवहार करायचे. आता हे गैरव्यवहार चालणार नाही.
म्हणून या आधार कार्डवरती आता पूर्णपणे बदल करण्यात आलेला आहे। मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण होती। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, सर्वप्रथम अपडेट मिळेल।